नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अक्षय कांबळे ऑफिशियल या आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, मी आलो आहे आज पुण्यातील पर्वती टेकडी येथे। आपण बघू शकता माझ्या मागे श्रीमंत नानासाहेब पेशवे स्थापित श्री देव देवेश्वर मंदिर, स्थापना 23 एप्रिल 1749 रोजी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी हे मंदिर स्थापन केलेले आहे। पर्वतीवरती पायऱ्या चढून जात असताना रस्त्याच्या बाजूला आपल्याला खाद्यपदार्थांचे स्टॉल दिसतात। रस्त्याच्या दोन्ही बाजूला डोंगर आणि झाडे आहेत। आपण वरती जात असताना आपल्याला अशा अनेक प्रकारचे स्टॉल दिसतील। पर्वती टेकडीवर महानगरपालिकेतर्फे ही ओपन जिम तयार करण्यात आलेली आहे। दररोज पुण्यातील हजारो तरुणी येथे व्यायामासाठी येत असतात। मित्रांनो, आपल्याला समोर जे दिसतंय ते पर्वती टेकडीवरील विठ्ठल रखुमाई मंदिर आहे। त्यात आपण आज जाऊन बघू। मित्रांनो, आता आपण मंदिराच्या आत चाललेलो आहोत। मंदिराच्या आत आल्यावर आपल्याला इथे नंदी मंडप दिसतोय। इथे आपल्याला श्री पर्वताई व श्री भवानी मंदिर दिसते। मित्रांनो, श्री पर्वताई देवीवरून या टेकडीचे नाव पर्वती टेकडी असे पडले आहे। हे आहे पर्वतीतील श्री देवेश्वर मंदिर। याच मंदिराची स्थापना श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी 1749 साली केली होती। पेशवेकालीन असे हे मंदिर आहे। या मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत झाले आहे। मित्रांनो, मी तुम्हाला आता नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर बसवलेला गणपती दाखवणार आहे। बघू शकता तुम्ही, ही गणपतीची मूर्ती श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी स्थापन केलेली आहे। पर्वती टेकडीवर मित्रांनो देव देवेश्वर हे मुख्य मंदिर आहे। याची सुद्धा स्थापना श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी केलेली आहे। बघू शकता आपण देव देवेश्वर मंदिर। आता संध्याकाळची वेळ आहे आणि संपूर्ण शहरातील रोषणाई आपण बघतोय। पुणे शहरातील पर्वती टेकडीवरून दिसणार हे पुणे शहरातील दृश्य। संपूर्ण पुणे शहर या पर्वती टेकडीवरून आपल्याला दिसतं। मुख्य मंदिरातून खाली आल्यावर
आपल्याला मंदिराच्या बाजूलाच श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा पुतळा दिसतो आणि पुतळ्याच्या मागेच पेशवे संग्रहालय आहे। या पेशवे संग्रहालयात पेशवाईतील सर्व शस्त्रे, वस्तू, कपडे, भांडी यांचा समावेश या संग्रहालयात आहे। संग्रहालयाचे शुल्क 20 ते 30 रुपये आहे। तर खूप जुन्या काळातील वस्तू आपल्याला या संग्रहालयात बघायला मिळतात।